ती उभी होती. तो आला आणि फोन खेचला आणि 14 वर्ष मुलीसोबत रेल्वे यार्डात भयंकर घडलं. महाराष्ट्र पुन्हा हादरला. गेल्या काही काळापासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना खूपच वाढल्या आहेत. खास करून अल्पवयीन मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. पुण्यातील नसरापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना आता कल्याण रेल्वे यार्डात धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ सोनवणे नावाच्या आरोपीने एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेनंतर आता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे यार्डात तरुणाने एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी नराधम सौरभ सोनवणे या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे स्टेशनसारख्या गाजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. घाबरलेली ही पीडित मुलगी सौरभ सोबत निघाली, मात्र सौरभने तिला पोलीस स्टेशनला न नेत्या कल्याण रेल्वे यार्डात नेला आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कशीबशी सुटका करत पीडित तरुणीने थेट कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन गाठले. घडल्या प्रकाराबाबत तिने तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ CCTV फुटेज तपासत सौरभ सोनवणे याला बेड्या ठोकल्या आहेत. आता पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे आणि या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण.